नमस्कार. यूथ कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी विषय मराठी बोर्ड तोंडी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. श्रवण व भाषण या दोन कौशल्यावरती आधारित ही तोंडी परीक्षा होते. श्रवण कौशल्याचा 10 गुणांचा पेपर उत्तरपत्रिका आपणास लिहायची असते, तर 10 गुणांचे भाषण आणि सादरीकरण आपल्याला करायचे असते. श्रवण कौशल्याची लेखी परीक्षा 10 गुणांची कशी असते, प्रश्नपत्रिका कशी असते ते आपण पाहू. प्रश्न पहिला, ऐकलेले शब्द लेखन नियमानुसार लिहा. असे शिक्षक आपणाला 4 शब्द ऐकवतील की जे आपण 4ही शब्द लिहिणे अचूक अपेक्षित आहे. प्रश्न दुसरा, ऐकलेले वाक्य लेखन नियमानुसार लिहा. शिक्षक आपणाला 2 वाक्य ऐकवतील की जे आपण लेखन नियमानुसार अचूक ऐकून लिहिणे उत्तरपत्रिकेवरती अपेक्षित आहे. प्रश्न तिसरा, शब्दार्थ लेखन. शिक्षक आपणाला 4 शब्द ऐकवतील, त्यापैकी 2 अचूक शब्दांचे अर्थ आपण उत्तरपत्रिकेत लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्न चौथा, पारिभाषिक शब्दांचे अर्थ. आपल्या पाठ्यपुस्तकातील पारिभाषिक जे शब्द आहेत त्यापैकी शिक्षक 4 शब्द हे आपणाला ऐकवतील की ज्याचे अचूक अर्थ मराठीमधून आपण लिहिणे अपेक्षित आहे की जे 2 गुणांसाठी आहेत. प्रश्न पाचवा, हा पाठ्यपुस्तक कविता, कथा, उतारा, नाट्य उतारा, ध्वनिफीत हे शिक्षक आपल्याला ऐकवतील की ज्याची 5 ओळीमध्ये आपण मध्यवर्ती कल्पना, सारांश लेखन किंवा माहिती लेखन हे करायचे आहे की जे उत्तरपत्रिकेमध्ये 2 गुणांसाठी आपण लिहिणे अपेक्षित आहे. यानंतर ही 10 मार्कांची आपली उत्तरपत्रिका झाली. यानंतर भाषण या विषयावरती नियोजित विषयावरती भाषण 5 गुण किंवा आयत्या वेळेस दिलेल्या विषयावरती आपण भाषण करणं अपेक्षित आहे. शिक्षक अगोदरच आपणाला काही विषय देतील किंवा ऐनवेळी आपणाला काही जिथे इथे उदाहरणार्थ आपण काही विषय दिले आहेत त्या प्रकारचे आपणाला विषय हे भाषणासाठी असतील. यामध्येच प्रश्न दुसरा हा सादरीकरणासाठी आहे. आपली एखादी पाठांतरित कविता, काव्यानंदामधील पद्य किंवा पाठ्यपुस्तकातील एखादी कविता ही आपण पठित पाठ्यपुस्तकातील कविता सादर करू शकता किंवा भारूड याचेही आपण सादरीकरण करू शकता की जे शिक्षक आपल्या सादरीकरणावरती आधारित 5 गुण देतील. ही झाली अशी एकूण 20 मार्काची प्रश्नपत्रिका. धन्यवाद.